सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता ब्रह्मदेव सांगतायत पुढे ही कथा। गणेशाला आता 10वं वर्ष लागलं। लहानपणापासून त्याला एक एक राक्षस वेगवेगळ्या रूपात येऊन त्रास देत आहेत आणि गौतम ऋषींच्या सांगण्यावरून गणेशाला आता त्रास होऊ नाही, राक्षसांपासून त्रास होऊ नाही म्हणून मेरू पर्वत सोडून शंकर आपल्या गणांसह पार्वती आणि गणेश यांना घेऊन दुसरीकडे जायला निघाले। वाटेतच एक कमलासूर नावाचा राक्षस आडवा आला। त्याच्याजवळ 12 कोटी राक्षस सैन्य होतं आणि त्यांनी शंकराला लढण्याचं आवाहन केलं। स्वतः गणेशच सिद्ध झाला लढायला 10व्या वर्षी, वयाच्या 10व्या वर्षी। गणेशाने आपल्या अंगामधून सैन्याची निर्मिती केली, कमलासुराशी युद्ध केलं, कमलासुराच्या सैन्याचा पराभव करून टाकला आणि खूपच वेळ ही लढाई चालली। पाशाने त्याला गणेशाने घायाळ केलं आणि मग आता त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली कमलासुरानी आणि तो आता इतका बाणांचा वर्षाव त्यांनी गणेशावर सुरू केला। मग गणेशाने त्याला त्रिशूल मारलं आणि त्याचे तुकडे तुकडे केले। ऋषी आणि गण हे सगळे आश्चर्यचकित झाले आणि त्याच ठिकाणी विश्वकर्म्याने आता मंदिर बांधले, नगराची निर्मिती केली आणि या नगराला मयुरेश्वरपूर असं नाव दिलं। एकदा ब्रह्मदेव गेले होते मयुरेश्वरपुरात अदृश्य अवस्थेत।
आणि तिथे जाऊन बघितलं की कशी ही सृष्टी आहे. आणि ब्रह्मदेवाला गर्व झाला. शेवटी त्यांच्या गर्वाचं हरण झालं आणि ब्रह्मदेवानी विनायकाला खाली वाकून नमस्कार केला आणि विनायकाला सांगितलं की आता माझ्यावर एकच कृपा कर. ब्रह्मदेवानी प्रत्यक्षात सांगितलं की माझ्यावर गर्वानी माझ्यावर येता कामा नये, त्यांनी सत्ता गाजवता कामा नये. एके दिवशी एक विश्वदेव ब्राह्मण आला पाहुणा पार्वतीकडे. भोजन करण्याच्या आधी विष्णूचं स्मरण करायला विसरला आणि त्याला वाईट वाटायला लागलं, अरे आज भोजन करण्याच्या आधी विष्णूचं स्मरण आपण कसं नाही केलं. त्याच्या मनातलं गणेशाने ओळखलं आणि त्याच्यासमोर विष्णूचं रूप घेऊन आला. तो त्याला विष्णूचं रूपात दर्शन दिलं आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी उपास केला, विष्णूचं दर्शन झालं आणि मग त्यांनी अन्न सेवन केलं. पराशर लहान असताना गणेशाला श्रद्धेने पर्णाची म्हणजे सुकलेल्या पानांची माळ वाहिली. चंदन मिळालं नाही म्हणून मातीचा वापर केला, मातीचं नैवेद्य केला. नैवेद्य सेवन करावा म्हणून आग्रह धरला गणेशाजवळ. त्याची एवढी भक्ती पाहिली की गणेशाने तो नैवेद्य खाल्ला. तर गणेशाकडे पाहताना कधी गणेश तर कधी विष्णू अशी रूपं पाहायला मिळाली. आणि मग नंतर कळलं की गणेश आणि विष्णू हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ आहेत, बाकी ईश्वर तर काय एकच आहे. अशा प्रकारे विश्वदेवाला गणेशाची प्रचिती आली आणि तो गणेश भक्तीकडे वळला. एकदा शंकर विश्रांती घेत होते. तेव्हा काय झालं, ते झोपले होते. त्यांच्या कपाळावरचा चंद्र गणपतीने हळूच काढून घेतला आणि खेळायला घेतला. तो खेळायला लागला आणि मंगळासूर नावाचा राक्षस आला. डुक्कराच्या स्वरूपात आला तो त्याला मारण्यासाठी. त्याचा जबडा गणेशाने फाडला, 2 तुकडे केले. शंकर जागे झाले. शंकराच्या कपाळावर चंद्र नाही. त्यांनी गणांना विचारलं. गण म्हणाले, तुमचा चंद्र आम्ही गणेशाकडे पाहिला. शंकराने हुकूम सोडला, आत्ताच्या आत्ता जा आणि गणेशाला माझ्यासमोर हजर करा. नंदी आणि गण सगळे गेले गणेशाकडे. गणेशाकडे गेल्यानंतर तो असा दिसायचा आणि अदृश्य व्हायचा. तर त्यांनी देवांची अनेक रूपं घेतली आणि नंदीला वगैरे ओळखताच येईना की हा गणेशच आहे. कधी विष्णूचं रूप तर कधी कसलं रूप. आणि शेवटी काय झालं, गणांना ओळखता येईना, शिवाच्या गणांना ओळखता येईना. त्यामुळे शिवाच्या गणांचा पराजय झाला. गर्वाचं घर खाली झालं. ते रिकाम्या हातानेच परत गेले. शंकराला म्हणाले की गणेश मिळत नाहीये. ते येऊन आरडाओरडा करून सांगायला लागले गणेश कुठेच सापडत नाही वगैरे. त्यांचं लक्षच नव्हतं.
येऊन बघतात तर गणेश शंकराजवळ बसलेला आणि शंकराच्या बाळावर चंद्र जसाच्या तसा. काय करावं? सगळेजण म्हणाले, चंद्र तर तुमच्या कपाळावरच आहे, माथ्यावरच आहे. शंकर हसून म्हणाले, मला जाणीव आहे त्याची, पण सगळ्या शिवगणांना जो गर्व झाला होता तो मला नष्ट करायचा होता. आणि म्हणून या घटनेनंतर गणांचा ईश महेश्वर गणेश म्हणून तो प्रसिद्ध झाला. राक्षसांपासून गणेशाला होणारा त्रास कमी करावा ह्याच्यासाठी इंद्रयाग सुरू करावा असं ऋषींनी पार्वतीला सांगितलं. शंकराची अनुमती घेतली आणि इंद्रयाग सुरू केला. तो याग करत असताना कल आणि विकल नावाचे 2 राक्षस रेड्याच्या रूपात यज्ञमंडपात शिरले. गणेशाने ओळखलं, गरागरा फिरवलं आणि गणेश त्यांना फेकून दिला आणि गणेश मंडपात आला यज्ञाच्या. सांगितलं, यज्ञ करायची काही गरज नाही. सगळे यज्ञासाठी आणलेले सगळे पदार्थ गणेशाने खाऊन टाकले. इंद्र रागावला, कारण इंद्राचा याग होता ना. इंद्राने मयुरेश्वर पुरातून अग्नीच नाहीसा केला. गणेश स्वतः अग्नीचं रूप झाला आता आणि नित्यकर्म सगळी चालू राहिली. इंद्राने मग वायू आणि सूर्य यांना गडप केलं, अदृश्य केलं. त्यानेही काही फरक पडला नाही. आणि मग शेवटी गणेशाच्या पायी इंद्र लीन झाला. खरं पाहता यमाला सुद्धा असा गर्व झाला होता. कमंडलू नदीवर गणेश गेला होता स्नानासाठी मित्रांबरोबर. तर एक राक्षस तिथे वाघाच्या रूपात आला. सगळी मुलं घाबरून गेली. गणेशाने राक्षसाला मारून टाकलं. मुलं सगळी भीतीने पळून गेली आणि एका वृक्षाखाली जाऊन झोपली. मुलांचे पाय दक्षिणेकडे होते. ज्यांचे पाय दक्षिणेकडे त्यांना यमलोकी नेतो, म्हणून यमाने त्यांना सगळ्यांना यमलोकी नेलं. गणेशाने जाणलं, यमाकडे गेला, त्याच्यावर हल्ला केला, त्याला वटणीवर आणलं. कारण काही नसताना या मुलांना तू का आणलेलंस? त्यांच्या अज्ञानामुळे झालंय ना हे दक्षिणेकडे पाय. मुलांना काय कळतंय? यमाने गणेशाला घाबरला आणि सगळ्यांना जिवंत केलं आणि गणेशाच्या स्वाधीन केलं. अशा रीतीने यमाचा सुद्धा गर्व नाहीसा केला. नारद शंकराला भेटण्यासाठी एकदा आले. पार्वती म्हणाली नारदाला, तिने तिच्या मनातली इच्छा सांगितली. गणेशाचा विवाह करण्याचा माझा विचार आहे. गणेशाला योग्य अशी मुलगी आहे का?
नारद म्हणाले, ब्रह्मदेवाच्या 2 कन्या, सिद्धी आणि बुद्धी, सुंदर आहेत त्या दिसायला. अहिल्या शेळा होऊन पडली, संज्ञा घोडीच्या रूपात राहिली, वृंदा तुळशी झाली. कारण ब्रह्मदेवाच्या कन्यांच्या स्वरूपाने त्या सगळ्या स्त्रिया खजील झाल्या. शंकर पार्वतीला पटलं, जिथे देव कैदेत होते त्या नगरात जाण्यास गणेश आणि पार्वतीला घेऊन शंकर निघाले. गणेशाने वाटेत अनेक दैत्यांचा संहार केला. पुढे नंदी गेला. गंडकी नगरात नंदीने आधी प्रवेश केला. तो महाद्वारापाशी गेला. आता दैत्य सिंधू तिथे होता. सभा दरबारात जाण्याचं द्वाररक्षकांनी मार्गदर्शन केलं. सभा दरबारात आला, परंतु कोणीच बोलेना. स्वतःच त्यांनी ओळख सांगितली आणि सिंधूला म्हणाला, कोण? नंदी. सगळ्या देवांना मोकळा कर. सिंधू म्हणाला, तू दूत आहेस म्हणून तुला मी त्रास देत नाही. नंदीने पुष्कळ त्याची समजूत घातली, उपयोग झाला नाही. नंदीने त्याला श्वासाची फुंकर घातली आणि आसनावरून पाडून टाकलं. गणेशाकडे गेला नंदी की युद्धाला सज्ज राहावं, तसा तो सिंधू ऐकत नाहीये. दुसऱ्या दिवशी गणेश आला, युद्धाला सज्ज झाला. नंदी, वीरभद्र असे अनेक शिवगण त्याच्याबरोबर होते. सिंधूच्या सैन्यांशी लढू लागले. सिंधू पण आता घोड्यावर बसला, लढण्यास तयार झाला. गणेश मोरावर बसलाय, मयुरावर. शंकर पण आलेत लढाईत सामील व्हायला. नंदी तर दैत्यांच्या सेनेतच घुसला. नंदीनी सिंधूच्या घोड्याला शिंग खुपसून मारलं. रणांगणात गोंधळ झाला. कुणी कुणाला जुमानत नव्हतं. रक्त वाहू लागलं. आता सिंधूची बाजू चांगली करण्यासाठी अनेक दैत्य सामील झाले. मग कार्तिकेय, वीरभद्र यांच्यावर चालून गेला. आणि शिवगणांबरोबर सिंधूची सैन्याची लढाई चालू झाली जोरदार. सिंधूचा हात गणेशाने तोडून टाकला. तो एका हातानेच आता लढू लागला. पण तो जिथे जिथे लढेल तिथे तिथे त्याला आता गणेशाचाच आकृती दिसायला लागल्या. कोणी दिसेना. म्हणजे सिंधूच्या सैन्यातले राक्षस आहेत ना, तिथे पण सगळे गणेशच दिसायला लागले. कदाचित त्यांना मारलं तर स्वतःच्या सैन्यातले राक्षस मरतील. तो घाबरून गेला. इतके गणेश कसे काय निर्माण झाले. आणि त्या युद्धभूमीवरून गंडकी नगरात पळून गेला.
मग इकडे सगळ्यांनी गणेश नामाचा जय जयकार केला. कार्तिकेय जखमी झाला होता, त्याला बरं केलं. आणि सिंधूचा हात तोडला गणेशाने, तरी त्याचा गर्वहरण झाला नव्हता. त्याची दुर्गा नावाची पत्नी त्याला उपदेश करत होती की तो गणेश म्हणजे देव आहे, उच्च कोटीचा आहे, त्याला असं करू नको, गर्व शिष्टाई दाखवू नकोस. शेवटी काही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि कल आणि विकल या दोन राक्षसांना त्यांनी रवाना केला. कार्तिकेयाने आता कल आणि विकल यांना काय केलं, मारून टाकलं. सिंधूचे मेहुणे होते ते दोन्ही. त्याला अतिशय दुःख झालं की आपले शूरवीर गेले. कार्तिकेयाने बऱ्याच राक्षसांना जमीनदोस्त केलं. अधर्म नावाचा राक्षस कुणाच्यानीच ऐकेना. त्याला कार्तिकेयाने 12 हातांनी धरून आपटून ठार मारलं. धर्म आणि अधर्म हे 2 राक्षस होते. त्यांची सुद्धा मरणाची बातमी ऐकून सिंधूला अतिशय वाईट वाटलं. पुन्हा पुन्हा तो गणेशाशी लढायला तयार होत होता. सगळ्यांनी त्याला सांगितलं की तू गणेशाशी माघार घे, पण त्याने काय ऐकलं नाही. आता गणेशाने त्याचा परशु राक्षसांवर फेकला. सगळीकडे अग्नीच अग्नी पसरला आणि राक्षस भस्मसात झाले. पुन्हा पराभव सहन करावा लागला आणि परत एकदा दुसऱ्यांदा सिंधू दैत्य गंडकी नगरात पळून गेला, लपून बसला. आता नारद आलेत आणि गणेशाला सावध केलंय की हीच वेळ आहे, सिंधू दैत्याला मारण्याची योग्य वेळ आहे, काळाची वेळ आहे ही. काळ त्याच्यावर चालून आलेला आहे. नारदांच्या सांगण्यावरून सगळे शिव गण गेले गणपतीला मदत करण्यासाठी. गंडकी नगरात शिरले आणि गणेशाने सिंधू दैत्य बाहेर पडावा म्हणून एक विराट रूप घेतलं. सगळीकडे गोंधळ उडवून टाकला, कल्लोळ माजला. हे संकट बघून ती दुर्गा, सिंधूची पत्नी, ती त्याला म्हणाली, आता तरी हट्ट सोड, माझं ऐक, देवांना मुक्त करून टाक, शरणागती पत्कर. तर हा जो भृंगी आहे, त्या भृंगीनी त्याच्या महालावर झेप घेतली दैत्याच्या आणि तो सगळा महाल कोलमडून पडला. सिंधू दैत्य अतिशय संतापला, पण भृंगी अदृश्य झाला. आता सिंधू बाहेर पडलाय हे गणेशाला सगळ्यांनी येऊन वृत्तच सांगितलं. गणेश सैन्य घेऊन तयारच होता. गणेश पुढे पुढे आला दैत्यांना मारत मारत
आणि त्याला आता फसवावं या दृष्टीने त्यांनी विराट रूप घेतलं गणेशाने. मृत्यू जवळ आला आहे, पण सिंधूने काही जिद्द कमी केली नाही, माघार घेतली नाही. तलवारीचा वार करण्यासाठी त्यांनी गणेशावर धाव घेतली. गणेशाने सूक्ष्म रूप घेतलं. तलवारीचा वार हवेतच झाला. नंतर तो मोरावरून गणेश खाली उतरला. एक बाण अभिमंत्रित केला आणि सिंधू दैत्याच्या नाभीत मारला. तर त्या नाभीत मारल्यामुळे नाभीतून अमृत बाहेर पडलं. ते नाभीमध्ये त्याच्या सिंधूच्या नाभीमध्ये अमृत होतं, म्हणून तो जगला होता, त्याला मरण येत नव्हतं. आणि तिथून अमृत बाहेर पडलं. ऋषी मुनींनी गणेशाचा गौरव केला. देवांच्या विरोधी जी शक्ती होती तीच नाहीशी झाली. सिंधू दैत्याचा वध झाला. सिंधूचं पिता चक्रपाणी गंडकी नगरात आलेला आहे. पुत्राचा त्याला शोक आवरत नव्हता. दुर्गेला पतिशोक झाला, ती पण दुःखी झाली. आता चक्रपाणीनी गणेशाची स्तुती केली. गणेशाला सन्मानपूर्वक नगरात नेलं, राजसिंहासनावर बसवलं, विराजमान केलं. यथासंग त्याची पूजा केली. सिंधू दैत्याच्या वडिलांनी गणेशाचा हेवा वाटावा असा त्रैलोक्यात जय जयकार झाला. त्यामुळे कोणी गणेश, कोणी मयुरेश, कोणी विनायक, कोणी परब्रह्म या नावाने त्याला कोणीही प्रणाम करतं, त्रिवार प्रणाम करतात. सूर्य, विष्णू, शिव ही सगळी गणेश देवतेचीच रूप आहेत. गणेशाने आता विराट रूप धारण केलं. पृथ्वीवर कडकडाट झाला, वादळ झालं, सुसाट्याचा भास झाला. सुसाट्याचा वारा सुटल्याचा भास झाला. भीतीचं वातावरण निर्माण झालं. आश्चर्याला पारावार उरला नाही. अद्भुत रूप होतं गणेशाचं ते. मग त्यांनी साधारण रूप धारण केलं, मोरावर आरूढ झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. ब्रह्मदेवाला नारद म्हणाले, तुमच्या या सिद्धिबुद्धी कन्या आहेत ना, त्या कन्यांचा विवाह गणेशाबरोबर लावावा. शंकर आणि पार्वती गंडकी नगरात आलेले आहेत, तरी या कन्या आता गणेशाला द्याव्यात त्यांच्या वास्तव्यात. नारद एवढं सांगतात ना सांगतात, तोच त्या कन्येशी माझा विवाह झाला पाहिजे. सगळ्या देवांना वाटलं की या कन्या इतक्या सुंदर आहेत की प्रत्येक देवाला वाटलं या कन्यांशी आपला विवाह व्हावा. ब्रह्मदेवाच्या मनात गोंधळ निर्माण झाला. ब्रह्मदेवाने त्या अनेक वरमाला
प्रत्येकाच्या हातात दिलेल्या आहेत. कोणाला कशा घालायच्या आहेत ते बघा. त्यांच्या इच्छेवर सोडून दिलं. कन्यांच्या इच्छेवर सोडून दिलं. कन्यांच्या हातात वरमाला दिलेल्या आहेत. त्या दोघींनी बराबर येऊन वरमाला गणेशाच्या गळ्यात घातल्या. 2 कन्यांचा विवाह गणेशाबरोबर थाटामाटात पार पडला. सर्व देवांना वाटलं या कन्या आता मलाच हव्यात. गणेश राहायला बाजूला. म्हणून ब्रह्मदेवानी अशी युक्ती केली की ह्याचा निर्णय त्या कन्या करतील, मी करणार नाही. म्हणून त्यांच्या हातात वरमाला दिल्या आणि त्यांनी त्या गणेशाच्या गळ्यात घातल्या. विवाह पार पडला. दोन्ही पत्नींसह मयुरेश नगरीमध्ये परत आला. सगळे जे शिवजींचे मृतगण आहेत या युद्धामध्ये झालेले, ते सगळ्या गणांना जिवंत केलं आणि मयुरेशपुरीत सभागृह बांधलं एक. चारही बाजूंना मंदिरं बांधली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. नक्षीकामासह बांधली. 33 कोटी देवांचं वास्तव्य त्या नगरीमध्ये राहिलं. एकदा सगळे देव एकत्रित केले आणि गणेश त्यांना म्हणाला, माझं कार्य आता मी पूर्ण केलंय. अवतार माझा संपलेला आहे. अधर्म पण सगळा नाहीसा केला. आता मी माझ्या निजधामी जाणार आहे. गणेश निजधामी जाणार म्हटल्यावर सगळ्यांना दुःख झालं. पार्वती तर हताश झाली. तिला धीर देत गणेश म्हणाला, तू चिंतातूर होऊ नकोस. सिंदूर दैत्य जेव्हा त्रास देईल त्यावेळी मी पुन्हा तुझ्या उदरी जन्म घेईन. कार्तिकेयाला गणेशाने कडकडून मिठी मारली. मयूर त्याला देऊन टाकला. कार्तिकेयाचं नाव मयुरेश्वर म्हणून ठेवलं. देवांना वरदान दिलं, सकाळ संध्याकाळ जो माझं स्मरण करेल त्याची संकट मी दूर करीन. एवढं बोलून गणेश गुप्त झाला. जो कोणी मयुरेश्वराचं चरित्र वाचतो, श्रवण करतो, त्याचं आयुष्य वाढतं. सगळ्या आशा सफल होतात. ब्रह्मदेव पुढे सांगतायत, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव खूप झोपत होते. त्यावेळी शंकर भेटीला आले. शिवजींनी ब्रह्मदेवाला झोपेतनं उठवलं. शिवजींशी बोलता बोलता ब्रह्मदेवाला जांभई आली. जांभई येताना त्यांच्या मुखातून एक शेंद्री रंगाचा मुलगा बाहेर पडला. शिवजी निघून गेले तिथून निरोप घेऊन. नंतर ब्रह्मदेवाने मुलाला विचारलं, तू कोण आहेस? तो मुलगा म्हणाला, पिताजी तुम्ही तर माझे पिता आहात. मी तुमचा पुत्र. मी कुठे जाणार, कुठे राहणार, काय खाणार? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तू या विश्वात वाटेल तिकडे संचार कर.
तुला कसलंच भय वाटणार नाही. ज्याला मिठी मारशील तो जळून खाक होईल. तुझा रंग शेंदुराचा म्हणून तुझं नाव सिंदूर. वर खराळ आहे की खोटा हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवालाच मिठी मारली त्या मुलाने. तेव्हा ब्रह्मदेव रागवले, त्याला शाप दिला, म्हटले तू दैत्य होशील आणि गणेश तुझा वध करेल. तेव्हा सिंदूर घाबरला, तो पुन्हा आला. आणि परत हा शाप दिला म्हणून तो माझं भस्म करेल असं ब्रह्मदेव म्हणतात, असं मला वाटलं. आणि म्हणून ब्रह्मदेव वैकुंठात पळून गेले. वैकुंठात विष्णू आहेत, त्यांनी त्याला शिवजींकडे पाठवले. सिंदूर गेला कैलासावर. शिवजी समाधी लावून बसले होते. सिंदूर पार्वतीच्या सौंदर्यावर मोहित झाला. आणि तिला उचलून घेऊन जाऊ लागला. पार्वतीने गणेशाला हाक मारली. गणेश ब्राह्मणाच्या रूपात आला आणि सिंदूराला म्हणाला, तू हिला घेऊन जाण्यापेक्षा शंकराबरोबर युद्ध कर. विजयी झाल्यावर त्या स्त्रीला तू घेऊन जा. तुझ्यासारखा जो महाशूर आहे त्याला असं वागणं शोभत नाही. शंकराची तपस्या थांबली, ते जागे झाले, सिंदूराच्या अंगावर थांबले. गणेश म्हणाला, शांत व्हा. तुम्ही जर दोघांनी भांडण केलं तर या स्त्रीला त्रास होईल. तिला माझ्याकडे द्या, तुम्ही दोघं लढत राहा. मग सिंदूराचं आणि शंकराचं युद्ध सुरू झालं. सिंदूराच्या पोटात त्रिशूळ घुसला. आणि सिंदूर चिडला. तो म्हणाला, मी आता भस्म करतो. काही काळ निघून गेल्यावर गणेशाने पार्वतीच्या पोटी पुन्हा अवतार घेतला, कारण तिला सांगितलंच होतं सिंदूराचा नाश करायला मी येईन. सिंदूराला इतक्या राक्षसांकरवी गणेशाला अनेक राक्षसांकरवी मारण्याचा सिंदूराने प्रयत्न केला, पण यशस्वी झाला नाही. एकदा तर वेगळ्या रूपात येऊन गणेशाला नदीत टाकण्याचा प्रयत्न केला. पण गणेशाला काही झालं नाही. त्या ठिकाणाला आज सुद्धा गणेश कुंड असे म्हणतात. गणेश काही दिवस पाराशरांच्या आश्रमात राहिला. मोठा झाला आणि सिंदूराच्या वधाची कल्पना आली. पराशरांची परवानगी आणि आशीर्वाद घेऊन मूषकावर बसला. हातात अंकुश परशु घेऊन विष्णूचं स्मरण करायला लागला आणि सिंदूराच्या नगरामध्ये गेला. मोठ्याने गर्जना केली. संपूर्ण नगर हादरलं.
दैत्यांनी विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, मी शंकर पार्वतीचा मुलगा आहे आणि तुझाच नाश करायला आलोय. युद्धाला सज्ज हो. गणेशाचा निरोप दूतांनी सिंदुराला सांगितला. चला, युद्ध सुरू झालं. जोरदार युद्ध सुरू झालं. सिंदुराचा तांबडा रंग गणेशाच्या अंगाला लागला. कारण युद्धामध्ये गणेशाने सिंदुराला वर उचललं. सगळ्या अंगाला त्याच्या माखलं ते. आणि मग सिंदुराला रगडून काढलं, आपटलं आणि त्याचा वध केला. देवांनी गणेशावर फुलं उधळली. आता ब्रह्मदेव व्यासांना कथा सांगतायत. त्याच्यामुळे व्यासांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलेला आहे. व्यास विचारतायत की गणेशाला सोंड कशी आली. कलियुगात धूम्रवर्ण नावाने गणेश प्रकट होणार आहे. लोक अधर्माकडे वळतील, अनाचार वाढेल, सत्यकर्म सोडून विचाराला जातील. त्यावेळी भक्तांचं संकट निवारण्यासाठी गणेश धूम्रवर्ण नावाने अवतार घेईल. घोड्यावर स्वार होऊन दुर्जनांचा नाश करेल. कृतयुगाचा उदय होईल. ब्रह्मदेव आज पुढे म्हणतायत, व्यासांना सांगतात की व्यास मुनी हो, तुम्ही आता गणेशाला प्रसन्न करून घ्या, तप करा, त्याच्या कथांचं पुराण लिहा, त्यामुळे यश लाभेल. व्यासांनी 12 वर्ष तप केलं. गणेशाने त्यांना दर्शन दिलं. अत्यंत तेजस्वी असं रूप दाखवलं आणि गणेशाचं तेजस्वी रूप पाहून व्यासांना अतिशय भीती वाटली. गणेशाने व्यासांना अभय दिलं, घाबरू नको.
ज्याच्या नावाने 12 वर्ष भक्ती केलीस तोच मी आहे, तू मला घाबरू नको, असं गणेशाने सांगितलं. आणि तुला वरदान देण्यासाठी मी प्रगट झालो आहे, मलाच घाबरू नकोस तू. तुला आता ज्ञान प्राप्त होईल आणि तुला नारायण असं नाव मिळेल. 18 पुराण उपपुराण इतकी लिहिशील तू. आणि त्याच स्थळी एका मंदिराची उभारणी केली. ब्रह्मदेवांकडून व्यासांनी जे पुराण ऐकलं तेच पुराण व्यासांनी वैशंपायनांना सांगितलं आणि नंतर ते या पृथ्वीवरती प्रगट झालं. आता अजून दुसरं एक माहितीच आहे आपल्याला की भृगु ऋषी सोमकांताला कथा ऐकवतायत, ज्याप्रमाणे ब्रह्मदेव व्यासांना. आता ब्रह्मदेवांनी व्यासांना कथा ऐकवण्याचं थांबवलं आहे, कारण व्यासांना सांगितलं आता तुम्ही हे करा, काय साधना करा, गणेशाला प्रसन्न करून घ्या. आता भृगु ऋषी सोमकांताला पण कथा सांगतातच आहेत. आणि त्याचप्रमाणे नैमिषारण्यात सूत शौनकांना आणि शौनकाद्वारे इतर ऋषींना कथा सांगतात. सूत सांगत असलेले पुराण शौनक ऋषींना सोमकांत ऐकतच आहे. कारण सोमकांत जरी भृगु ऋषींकडून ऐकतोय तरी तेच पुराण ऐकतोय तो. सोमकांत जे पुराण ऐकत होता त्याचं पुण्य लाभून आम्रवृक्षाची जी फांदी आहे ती हिरवीगार झाली आणि तो वठलेला वृक्ष पुन्हा टवटवीत झाला. सोमकांताला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली. भृगु ऋषींनी त्याला आशीर्वाद दिले आणि घरी जायला सांगितलं. सोमकांत म्हणाला, ऋषीवर्य, खरोखर तुमच्या पुण्यदर्शनाने माझं भाग्य उजळून निघालं आणि माझी पापं आता संपली. मला आता राज्याची लालसाच नाही आहे. पाप होतं म्हणून ते हवं होतं मला. तुमच्यामुळे माझा उद्धार झाला. आता तुम्हीच माझे तात आहात. स्वर्गातून एक सुखद घंटानाद झाला. पुष्पक विमान आलं. आश्रमातले सर्वजण बघतायत. गणेशदूत खाली उतरलेत. राजा, तू खरोखर धन्य आहेस. सोमकांत राजाला म्हणाले, तुला न्यायला गणेशाचे दूत आलेत. तू आता गणेशलोकी जा. सोमकांताची एवढी गणेशभक्ती पाहून त्या गणेशाने दूत पाठवलेले आहेत. भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले, दूतांनी गणेश लोकामध्ये नेण्यासाठी विमान घेऊन आले. त्यामुळे राजाला अतिशय गहिवरून आले. गणेश महात्म्य मला तुमच्यामुळे अनुभवता आलं, असं राजा म्हणत होता. तर भृगु ऋषींना सांगतोय गणेश, आहा सोमकांत राजा, की तुमची परवानगी असेल तर मी विमानात पाय ठेवतो, असं म्हणून तो नतमस्तक झालेला आहे. भृगु ऋषींनी सोमकांताला
प्रेमाने मोठ्या मिठी मारली आणि तू आता गणेश लोकात गेल्यानंतर माझा विसर पडू देऊ नकोस, एवढं कर. पण तू गणेश लोकात जा म्हणून त्याला सोमकांता राजाला परवानगी दिलेली आहे. तू ही माझी आठवण कर आणि मीही तुझं स्मरण करत राहीन, असं त्याला सांगितलं. सोमकांतानी भृगुऋषींना साष्टांग नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि मग आपली सहचारिणी पत्नी सुधर्मा आणि स्वतः असे विमानात बसला. प्रधानही त्याच्याबरोबर विमानात बसला. विमानाने उड्डाण केलं. सौराष्ट्र देवनगराहून प्रयाण करीत ते जायला लागलं. सुधर्मा राणीला पुत्राची म्हणजे हेमकंठाची आठवण आली. तिने विमान खाली उतरवायला सांगितलं, थांबण्यास सांगितलं. विमानातून प्रधान उतरले. हेमकंठाची भेट घेतली. हेमकंठाला म्हटले, तुझे आई वडील गणेश लोकी निघालेले आहेत, तुझ्या भेटीसाठी ते आले आहेत, तुला त्यांनी बोलवलं आहे. हेमकंठ आनंद भराने आई वडिलांना भेटायला गेला. नगराबाहेर आला. दिव्य तेजस्वी विमान पाहिलं त्यांनी आणि अतिशय आनंदाने भारावून गेला की काय हे माझ्या आई वडिलांचं थाट आहे, गणेश लोकी त्यांना नेलं जात आहे. सर्वजण दुःखाने रडू लागले. आपला प्रिय राजा सोमकांत आणि सुधर्मा राणी आपल्याला सोडून चालली. आम्ही तुमच्याशिवाय कसं राहावं, अशक्य आहे, असं रडायला लागले सगळे. सोमकांताने गणेश महात्म्याचं पुण्यदान हेमकंठाला आणि प्रजेला दिलं. एकत्र होऊन गणेशाचा जयघोष करत सगळे विमानात गेले, बसले आणि गणेश लोकी निघून गेले. गणेशाला दुर्वा, तीळ, तांदूळ, शमीपत्रे असं त्यांनी गणेशाचं पूजन केलं. विघ्न हरून न होणारी कार्य सिद्धीला जातात. भरपूर आयुष्य, शुद्ध आरोग्य, पुष्टीची प्राप्तता, या प्रकारे विमान पोहोचलं गणेश लोकी. पुराणाचं श्रवण मनन अनन्य भावे केलं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना करून गणेश मूर्तीपुढे बसून गणेश पुराणाचे वाचन करावे, म्हणजे साक्षात गजाननी येऊन मनोकामना कार्य पूर्ण करतो. शौनक ऋषी सुताला म्हणाले, ऋषीवर्य, यापूर्वी याची फलश्रुती प्राप्त झाली आहे काय? सुत म्हणाले, लोमश नावाच्या ऋषीने एका मनुष्याला ब्रह्मदेवाकडे पाठवलं. तिथे गेल्यावर ब्रह्मदेवाने गणेश पुराणाचं महत्त्व पटवून दिलं. ते महत्त्व एका मूक माणसाने ऐकलं. ते ऐकून त्याला वाचा फुटली. पुढे महान वक्ता झाला. इतकंच काय, इक्ष्वाकू निपुत्रिक राजाला गणेश पुराणाच्या श्रवणाने पुत्र झाला. पुढे त्याच्या भगिनीलाही पुत्र झाला. सगराचा पुत्र पंगू होता, त्याचाही पाय गणेश पुराणाच्या श्रवणाने बरा झाला. 18 पुराणांपेक्षा श्रेष्ठ हे गणेश पुराण. त्याच्या श्रवणाने सुयश येते, श्रोत्यांना पुण्यलाभ होतो. अशा प्रकारे सुतांनी गणेश पुराणाचं कथाकथन केलं. अशा रीतीने हे अनंता, हे गणेशा, तू आम्हाला लवकर दर्शन दे. आम्ही सर्वजण तुला शरण आलो आहे. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।